मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली। शुक्रवारी रात्री तब्बल 1.5 तास ही चर्चा सुरू होती। गेले काही दिवस महायुतीत समन्वयाचा अभाव असल्याचं जाणवतंय। मंत्री आमदारांची वक्तव्य, मंत्र्यांवर झालेले घोटाळ्यांचे आरोप या पार्श्वभूमीवर पुढच्या काळात हे प्रकार टाळून महायुती भक्कमपणे समोर येण्याची भूमिका तीनही नेत्यांनी निश्चित केली। समन्वयाबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती तिन्ही पक्षांचे मंत्री, आमदार आणि प्रमुख नेत्यांना लवकरच दिली जाईल असं सूत्रांनी सांगितलं। महायुतीत समन्वय कसा वाढवायचा यावर चर्चा करतानाच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार CP राधाकृष्णन यांना जास्तीत जास्त मतं कशी देता येतील यावर तसंच मनोज जरांगे पाटलांच्या आगामी आंदोलनाबाबत चर्चा झाली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली। शक्य तिथं महायुती करण्याचा प्रयत्न असावा अशी भूमिका घेण्यात आली। महायुती होणार नसेल आणि त्याचा फायदा हा विरोधी पक्षांना होणार असेल तर अशा ठिकाणी एकत्रितपणे लढण्याचा पुरेपूर प्रयत्न तीनही पक्षांकडून केला जाणार आहे। निवडणुकीच्या दृष्टीने 3 पक्षांमध्ये समन्वय कसा वाढवायचा यावरही चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं। विविध महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नियुक्ती अद्याप होऊ शकलेल्या नाहीत। या नियुक्ती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी कराव्यात असा आग्रह एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनीही या बैठकीत धरल्याचं समजतंय। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणार आहेत। हे आंदोलन कसं हाताळायचं यावरही चर्चा झाली। गेल्या काही दिवसांपासून खरतर मुंबईच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतंय। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना महत्त्व प्राप्त झालंय। नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। यानंतर आता राजपुत्र अमित ठाकरे यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली। यावरून सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात। अमित ठाकरेंनी सकाळी 9:30च्या सुमारास वांद्रे इथल्या कार्यालयात आशिष शेलारांची भेट घेतली। या भेटीबाबत अमित ठाकरे काय म्हणाले पाहूयात। या पावसाळी अधिवेशनात आशिष सरांनी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला, राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं। ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या की काही खासगी कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिकडे परीक्षा घेतल्या जाते या काळात। ते पण आहे आमच्याकडे की कुठच्या शाळेत आणि कधी, म्हणजे 26 तारखेला परीक्षा आहेत, 27ला सुट्टी, 28 पासून परत परीक्षा चालू होते। तर माझं म्हणणं आहे की हे मी तुम्हाला देतो नंतर। राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी तो आनंदात साजरा केला पाहिजे। आपले बरेचसे लोक कोकणात येतात, तिकडे गावी जायचं असतं त्यांना, आई वडील गेले तरी पोरगा इकडे किंवा मुलगी इकडे परीक्षेसाठी थांबली तर कुठेतरी ते तणावाचं वातावरण असतं। म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि सगळ्यांनी हा सण आनंदात साजरा करावा। नाही, सगळ्यांकडे वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा मला वाटलं की कल्चरल मिनिस्टर आहेत, मला वाटतं ह्यांनी जाहीर केलंय, ह्यांनी घोषित केलंय आपल्या पावसाळी अधिवेशनात आणि खूप उत्तम संकल्पना आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं तर बरं होईल। आता मला वाटतं 27 तारखेला उत्सव चालू होतोय, त्याच्यामुळे सगळीकडे जाण्यापेक्षा एकीकडून एक निरोप गेला तर मला वाटतं बेटर। आशिष शेलार यांच्या भेटीदरम्यान आमची जी चर्चा झाली त्यात राजकीय काही झालं नाही। टीका राजकीय होतात, वैयक्तिक नाही आणि त्यामुळं वैयक्तिक दुरावा नाही असं अमित ठाकरेंनी म्हटलं। मुंबईतील खड्ड्यांबाबत अमित ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला, त्यावरही अमित ठाकरेंनी भाष्य केलं। मी अनेक वर्ष बोलतोय, ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे राज ठाकरे। सरकार आले गेले किती वर्ष बघतोय आपण, पहिल्यांदा नाही साचलं पाणी। एकच उत्तर आहे, एकदा संधी द्या, नाशिकमध्ये दिली, तुम्हाला कळलं काय झालं। त्यामुळेच महायुतीच्या बैठका, वाढलेल्या भेटीगाठी पाहता आता नेते काय ठरवतात, काय निर्णय घेतात हे लवकरच समोर येईल। तुम्हाला याविषयी काय वाटतंय कमेंट नक्की करा। लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।